नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी अभिजित मुंडे आपल्या सर्वांचं धीरज ॲग्रीटेकमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे। मी व्हिडिओ बनवणार नव्हतो, परंतु खूप यूट्यूबवर सांगितलं जात आहे की बीड जिल्ह्याचा पीक विमा आला किंवा इतर जिल्ह्याचा 75% उर्वरित पीक विमा आला। तर फक्त आणि फक्त परभणी जिल्ह्याचा 2021चा विमा आलेला आहे। त्यानंतर जर आपण बीड जिल्ह्याचा गोष्ट केली तर बीड जिल्ह्यातील जवळपास 80% मंडळाचा विमा नाकारलेला आहे। यील्ड बेस 0 आहे जो विमा मिळणार आहे। तर यामध्ये तर मला वाटत नाही जर मंत्र्यांनी कृषी मंत्र्यांनी अगर केंद्राकडून काही हालचाल झाली तर विमा मिळू शकतो, परंतु 2023चा विमा हा मिळणार नाही। त्यामुळे कुठलाही व्हिडिओ पाहू नका किंवा कोणावर विश्वास ठेवू नका। कंपनीकडून 2023चा उरलेला जो तो 75 असेल काय जे असेल टक्के तो नाकारलेला आहे, जो तुम्हाला मिळालेला आहे। समजा तो 25% म्हणतात किंवा जे अग्रिम आहे तोच शेवटचा असेल असं कंपनीकडून सांगण्यात येत आहे। कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेली आहे। फक्त आणि फक्त जर मंत्र्यांनी नेत्यांनी कुठली हालचाल केली तर यात बदल होऊ शकतो, परंतु मला वाटत नाही की यात कुठला बदल होईल, कारण की 2024ची हालचाल चालू आहे। तर त्यामुळं तुम्ही आता 2023च्या आशेवर बसू नका। खास करून बीडकरांनी बाकीच्या जिल्ह्यात पण हेच वातावरण आहे, परंतु आता कोण कसं आंदोलन करतं, कोणत्या जिल्ह्यासाठी कोण कोर्टात जातं त्यानुसार बाकीच्या गोष्टी घडतात। परंतु सध्या तर जर तुम्ही शांत बसलात तर तुम्हाला विमा येणारच नाही, कारण की यील्ड बेस 0 आहे। तर तुम्हाला स्क्रीनशॉट किंवा मी सुरुवातीलाच ह्याच्यात दाखवतो मी तुम्हाला की यील्ड बेस 0 दाखवत आहे। आणि मी कंपनीच्या अधिकृत व्यक्तींना वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावून देखील विचारलं बीडसाठी विचारतो खास करून, तर ते म्हणले तुमच्या जिल्ह्यात विमा मिळणार नाही। जवळपास संपूर्ण मंडळ अपात्र आहेत तुमच्या जिल्ह्यात, खास करून परळी तालुका तर पूर्णच अपात्र केलेला आहे, पूर्णच मंडळ अपात्र केलेली आहेत। तर मग तुमच्या भागासाठी पण हाच विषय आहे, फोनवर बोलणं झालं महाराष्ट्रासाठी। तर बघूत पुढे काय होतं, पण सध्या तर विमा मिळणार नाही। 2023चा उरलेला 75% जे अग्रिम आहे ते शेवट हेच सांगायचं होतं। त्यामुळं विनाकारण भांबडीत राहू नका। धन्यवाद।